कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण 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 जय जय राम कृष्ण हरी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी रूप पाहता लोचने सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी पाहता लोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी रूप पाहता लोचने सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा सुकृताची जोडी मन विठ्ठली आवडी मन विठ्ठली आवडी मन विठ्ठली आवडी भक्त सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी भक्त सुकृताची जोडी मन विठ्ठली आवडी मन विठ्ठली आवडी मन विठ्ठली आवडी भक्त सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बापर कुमादेवी वर बापर कुमादेवी वर बापर कुमादेवी वर सुखाचे आगर बापर कुमादेवी वर बापर कुमादेवी वर बापर कुमादेवी वर सर्व सुखाचे आगर बापर कुमादेवी वर बापर कुमादेवी वर बापर कुमादेवी वर विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो
जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम हरी जय जय राम हरी जय जय राम अनुक्षणाची करावा विचार लोक्षणाची करावा विचार अनुक्षणाची करावा विचार लोक्षणाची करावा विचार रावया पार भव सिंधू रामया पार भव सिंधू करावया पार भव सिंधू अनुक्षणाची करावा विचार जनोक्षणाची करावा विचार अनुक्षणाची करावा विचार जनोक्षणाची करावा विचार रावया पार भव सिंधू रामया पार भव सिंधू रामया पार भव सिंधू नासिवंत देह जाणार सकळ नासिवंत देह जाणार सकळ नासिवंत देह जाणार सकळ नासिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान संत समागमे धरावी आवडी संत समागमे धरावी आवडी संत समागमे धरावी आवडी संत समागमे धरावी आवडी करावी तातडी परमार्थाची करावी तातडी परमार्थाची करावी तातडी परमार्थाची नाशिवंत देह जाणार सकळ नासिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ नासिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान कामने इह लोकीचा व्यवहारे कामने लोकीचा व्यवहार कामने इह लोकीचा व्यवहारे कामने लोकीचा व्यवहार नका डोळे धुरे भरोने राहो नका डोळे धुरे भरुणे राहू नका डोळे धुरे भरुणे राहू नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ नासिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान विठोबा रखुमाई हरी जय विठोबाय रखुमाई विठोबाय रखुमाई विठोबाय रखुमाई विठोबाय रखुमाई जय जय विठोबाय रखुमाई हरी विठोबाय रखुमाई जय जय विठोबाय रखुमाई विठोबा विठोबा क्षणोक्षणाची करावा विचार करावा विचार 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 क्षणोक्षणी हाची करावा विचार करावा विचार क्षणोक्षणी हाची करावा विचार करावा विचार क्षणोक्षणी हाची करावा विचार करावा विचार धरावया पार भव सिंधू धरावया पार भव सिंधू भव सिंधू
करावया पार भवसिंधू करावया पार भवसिंधू करावया पार भवसिंधू नाशिवंत देह जाणार सकळ जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ जाणार सकळ क्षणोक्षणाची करावा विचार करावा विचार क्षणोक्षणाची करावा विचार करावा विचार क्षणोक्षणी हाची करावा विचार करावा विचार क्षणोक्षणी हाची करावा विचार करावा विचार धरावया पार भव सिंधू धरावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ जाणार सकळ करावया पार भवसिंधू करावया पार भवसिंधू करावया पार भवसिंधू करावया पार भवसिंधू नाशिवंत देह जाणार सकळ जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ आयुष्य खातो काळ सावधान
खातो काळ आयुष्य खातो आयुष्य खातो काळ आयुष्य खातो काळ 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 आयुष्य खातो काळ सावधान 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 आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान सावधान नाशिवंत देय नानार सकळ नानार सकळ नाशिवंत देय नानार सकळ नानार सकळ कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय तुकाराम महाराज की जय गुरु निवृत्तीनाथ महाराज की जय शिवाजी महाराज की जय विठाला 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 क्षणोक्षणाची करावा विचार तरावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान संत समागमे धरावी आवडी करावी तातडी परमार्थाची नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान तुका म्हणे इहा लोकीच्या व्यवहारे नका डोळे धुरे भरोणी राहो नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान विठाला 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 विठाला
हरी क्षणोक्षणाची करावा विचार तरावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान पांडुरंग करू प्रथम नमन 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 सारे जगाला संतानिया दुसरे संतानिया त्यांच्या कृपादाने कथेचा विचारू त्यांच्या कृपादाने कथेचा विचारू त्यांच्या कृपादाने कथेचा विचारू बाबाची सद्गुरू दास तुका त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा बाबाजी सद्गुरु दास तुका पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संतातिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका पांडुरंग करू प्रथम नमन तुझे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विचारू बाबाजी सद्गुरु दास तुका दास तुका समचरण सरोजम सान्द्रणिलाबुदाबम जगनहित पाणी मंडनम मंडनानम तरुण तुलसी माला कंधरम कंजनेत्रम सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदु सूचनसे गुरूंचे ते नमस्कारोनी आता वचन ऐका कमळापती माझी रंकाची विनंती कर जुडितो कथे काळी आपण असावे जवळी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या तपोज्ञान वैराग्य भक्ती स्वरूपम सदा अलंकृतम साधु संन्यास योगम मुख्य वेश वेदांत शास्त्रार्थ नित्यम नमो नारायण गिरी परब्रह्मा स्वरूपम शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता तुम्हा आलो रामदूता तुम्हा आलो रामदूता शरण शरण हनुमंता तुम्हाला रामदूता तुम्हाला रामदूता तुम्हाला रामदूता शरण शरण हनुमंता तुम्हालो रामदूता शरण शरण हनुमंता तुम्हालो रामदूता तुम्हालो रामदूता तुम्हालो रामदूता शरण शरण हनुमंता तुम्हाला रामदूता शरण शरण हनुमंता तुम्हाला रामदूता तुम्हाला रामदूता तुम्हाला रामदूता शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुवाटा क्षणोक्षणा हाची करावा विचार तरावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी प्राप्त समय कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू संत वैराग्यमूर्ती जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 4 चरणांचा उपदेशपर प्रकरणातील अभंग आजच्या या कीर्तनरूपी सेवेसाठी घेतला. विठ्ठला 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 विठाला विठाला सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं ते उचित. प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने
पावन झालेल्या पवित्र अशा भूमीमध्ये आपल्या या रामपूर या पुतळेवाडी या गावातील कैलासवासी वैशालीताई विजय कवडे ताईंना आपल्यातून जाऊन 1 वर्ष पूर्ण झालं. त्यांच्या वर्षश्राद्धाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात. जवळपास 35 ते 36 वर्षांचं आयुष्य या ताईंना लाभलं. त्यांच्या पश्चात असणारा शोकाकुल परिवार, त्यांच्या सासूबाई सुमनबाई प्रकाश कवडे, आई सुमनबाई पूजा गुरुळे, बाया राजेंद्र प्रकाश कवडे, जाऊबाई सुनीता राजेंद्र कवडे, पती विजय प्रकाश कवडे, पुतणी दीपलक्ष्मी राजेंद्र कवडे, दीपज्योती राजेंद्र कवडे, मुलगी कल्याणी विजय कवडे, गायत्री विजय कवडे, सिद्धी विजय कवडे, कृष्णा राजेंद्र कवडे, पुतण्या अवधूत विजय कवडे, मुलगा, असा हा समस्त कवडे परिवार. या परिवारानं आज या ठिकाणी या कीर्तनरूपी सेवेचं, या वर्षश्राद्धाच्या कार्यक्रमाचं या ठिकाणी आयोजन केलं. या कीर्तनरूपी सेवेसाठी साथ करणारे आमचे मृदुंगाचार्य दादा, आपल्या परिसराचं भूषण, नवे नवे नाशिक जिल्ह्याचं भूषण, आदरणीय असणारे आमचे बाळा महाराज विगनवाडीकर, त्यांची उपस्थिती या ठिकाणी या कार्यक्रमासाठी आहे. त्यांनाही मी मनापासून धन्यवाद देते. तसेच या कार्यक्रमासाठी ज्यांची विण्याची सेवा आहेत आमचे बंधू किरण महाराज सानप, निमगाव गुळवंज, त्यांनाही मी मनापासून धन्यवाद देते. तसेच सर्व बरं का गावातील सर्व गावातील असतील पंचक्रोशीतील सर्व टाळकरी आहेत, जे सर्व भजनी मंडळातील आहेत, मी सर्वांनाच मनापासून धन्यवाद देते. तसेच या ठिकाणी दीदीचं काय नाव आहे, आमची ईश्वरी दीदी, दीदीलाही मनापासून धन्यवाद देते. तुमचं नाव काय? देवीदास, आमचे आदरणीय असणारे देवीदास महाराज, तुम्हालाही मनापासून धन्यवाद देते. तसेच जवळच असणारं आपलं पंचाळे गाव, आमचे सीताराम भाऊंनाही मनापासून धन्यवाद देते. वाल्मिक भाऊ हांडोरे, त्यांनाही मनापासून धन्यवाद देते. हार्मोनियमचे साथ करणारे दादा, तुम्हालाही मनापासून धन्यवाद. या ठिकाणी साऊंड सिस्टीम अतिशय गोड आहे. गाव कुठलं आहे? विगनवाडीची साऊंड सिस्टीम दादा, तुम्हालाही मनापासून धन्यवाद. आणि या कार्यक्रमाला ऐका, पुन्हा पुन्हा आपल्याला पाहता येईल. जिवंत ठेवण्याचं जे कार्य करणार आहेत ते यूट्यूब चॅनलवाले दादा, त्यांनाही मी मनापासून धन्यवाद देते. आणि या ठिकाणी तुम्हा सर्व माईबापांचं दर्शन घडण्याचा योग मला ज्यांच्यामुळे आला. आता मी तर खऱ्या अर्थानं बाबा स्वतःला भाग्यवान समजून घेते. मी जेव्हा सप्ताहाचा कार्यक्रम झाला तेव्हाही वाक्य बोलले होते का एका गावामध्ये जर 1 कीर्तन झालं तर फार झालं तर दुसरं होतं किंवा तिसरं होतं, पण या गावामध्ये मी तर म्हणते 7-8 वेळेला सप्ताहामध्ये या ठिकाणी आमंत्रण दिलेलं आहे, कार्यक्रम झालेला आहे. पण गावाचा मोठेपणा मला वाटला कसा, आनंद वाटला कसा गावाबद्दल. बऱ्याच ठिकाणी आम्ही कार्यक्रमाला जर गेलो ना भाऊ, लोक नाव घेण्यावरून रुसतात, पण या गावाचा मला आनंद असा वाटला. कार्यक्रमाला जेव्हा सप्ताहाच्या वेळेला मी आले तेव्हा भाऊंनी मोकळ्या मनानं सांगितलं, ताई तुम्ही कोणाचाच नामोल्लेख करू नका, समस्त ग्रामस्थांनी या ठिकाणी आमंत्रण दिलं असं बोला, कारण हा मोठेपणा आहे. नाही तर लोक रुसतात, माझं नाव घेतलं नाही, माझं नाव घेतलं नाही. परंतु जे एवढी धावपळ करतात या सप्ताहासाठी, कार्यक्रमासाठी, सप्ताह व्यवस्थित या ठिकाणी पार पडला. आणि जो मंडप आहे या ठिकाणी, हा मंडप सुद्धा सप्ताहाचाच आहे. जरी आज आपला वर्षश्राद्धाचा कार्यक्रम आहे, पण हा मंडप सप्ताहाचा आहे. म्हणून आनंद या गोष्टीचा मला या गावामध्ये आल्यानंतर वाटला. म्हणून आम्ही या गावाला कीर्तनाला येत असताना कधीच बोलत नाही, फक्त फोन जर आला तर फोन शक्यतो गोकुळ भाऊंचा पण येतो, गोकुळ भाऊ नरोडे, समाधान भाऊ नरोडे आणि आमचे वाळू भाऊ आवारे यांचे फोन या कार्यक्रमासाठी येतात. कार्यक्रमाचा फोन आल्यानंतर बाकी काहीच पंचायती नाही, फक्त किती तारीख आहे, तारीख खाली असली तर टिपून घ्यायची, बाकी काहीच बोलायचं नाही. का आमचंही प्रेम गावावरती आहे आणि गावाचं सुद्धा प्रेम आमच्यावरती आहे. म्हणून मी या ठिकाणी आजच्या या कार्यक्रमासाठी सुद्धा गोकुळ भाऊंनी आणि वाळू भाऊंनी या ठिकाणी आमंत्रण दिलं, कारण ज्या ताईंच्या सासूबाई आहेत त्यांची इच्छा होती का वर्षश्राद्धाला कीर्तनच ठेवायचं आणि शिवाय रेखाताईंचाच कार्यक्रम ठेवायचा कीर्तनाचा. म्हणून त्यांनी मला जेव्हा सप्ताहाचा कार्यक्रम झाला तेव्हाही आठवण करून दिली होती, ताई तुम्ही आठवण करून द्या बरं का, कारण आजची जी तारीख आहे ना ती लग्नाची तिथी जास्त आहे, आज पब्लिक येते का नाही येते का नाही, मग तुम्ही कार्यक्रमातूनही सांगा. म्हणून आजींची इच्छा होती आणि ताईंचे जे पतिदेव आहेत बाया असतील त्यांची पण इच्छा होती. म्हणून सर्वांच्या आग्रहास्तव या ठिकाणी तुम्हा सर्व माईबापांचं दर्शनाचा योग आला. विठ्ठल 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 बघा ऐका, आज या ठिकाणी सेवेसाठी जो अभंग घेतलेला आहे तो जगद्गुरु तुकोबारा यांचा आहे.
आणि या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबराय उपदेश करतात मानवाला. बाबा रे मानव म्हणून तू जन्माला आला, दुर्लभ स्वरूपाचा देह तुला मिळाला, प्राप्त झाला, मग तू काय कर, तू क्षणाक्षणाला विचार कर. कारण हा जो देह आहे हा देह परत परत मिळेल. किती जणांना गॅरंटी आहे? वाटतं का तुम्हाला? हा देह परत परत मिळेल याची गॅरंटी नाही. ऐका, मरण जे असतं, मरण फक्त आपल्या देहाला आहे, मरण आत्म्याला नाही. हे विसरता कामा नाही. मरण फक्त देहाला आहे. नाश देहाचा होतो, नाश आत्म्याचा होत नाही. देह हे काळाचे धन कुबेराचे, देह हे काळाचे धन कुबेराचे. देह हे काळाचे धन कुबेराचे, देह हे काळाचे धन कुबेराचे. येथे मनुष्याचे काय आहे, येथे मनुष्याचे काय आहे. देह हे काळाचे धन कुबेराचे, देह हे काळाचे धन कुबेराचे. तेथे मनुष्याचे काय आहे, येथे मनुष्याचे काय आहे. देह हे काळाचे धन कुबेराचे, देह हे काळाचे धन कुबेराचे. देह हे काळाचे धन कुबेराचे. मरण आहे, मरण फक्त देहाला आहे, मरण आत्म्याला नाही. जसं पहा तुम्ही, वस्त्र अंगावरचे जुने झाले का आपण ते टाकून देतो, पुन्हा नवीन वस्त्र परिधान करतो, नाही का? मौली वर्णन करतात, जैसे जीर्ण वस्त्र सांडिजे मग नूतन विडीजे, तैसे देहांतरा ते स्वीकारे जे चैतन्यनाथे. वस्त्र जुनं झालं म्हणजे ते आपण टाकून देतो, पुन्हा नवीन वस्त्र परिधान करतो. आता याच माऊलीचा जर आपण विचार केला तर या माऊलीला जे मरण आलेलं आहे ते मरण वय झाल्यानंतर आलेलं नाही. वय झाल्यानंतर मनुष्य जसं वस्त्राचा त्याग करतो, अगदी त्याच पद्धतीने वय झाल्यानंतर आत्मा या देहाचा त्याग करतो. पण ज्या माता माऊलीचा या ठिकाणी वर्षश्राद्धाचा कार्यक्रम आहे, त्या माता माऊलीचं वय झालेलं नव्हतं. फार झालं तर 35 ते 36 वर्ष वय त्यांचं होतं. त्यांना जे मरण आलं, त्यांचं जे निधन झालं, दुःखद असं निधन झालं, तर ते अकाली प्रकारामध्ये. कारण ऐका, मृत्यूचे सुद्धा काही प्रकार आहेत, भरपूर प्रकार आहेत, पण महत्त्वाचे तुम्हाला 2-4 प्रकार सांगते. पहिला प्रकार आहे कालमृत्यू, म्हणजे नैसर्गिक मृत्यू. दुसरा आहे अकाली मृत्यू, तिसरा आहे तीर्थ मृत्यू, चौथा आहे स्वयेच्छा मृत्यू आणि 5वा प्रकार आहे परेच्छा मृत्यू. आता कालमृत्यू म्हणजे काय? वय झाल्यानंतर जर मरण आलं तर तो कालमृत्यू आहे, म्हणजे तो नैसर्गिक मृत्यू आहे, नैसर्गिक मरण. आता या मरणाची काही लक्षणं जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलेले आहे. कोणत्या? काल स्वरूपातील मरणाची. काल स्वरूपातील मरणाचं पहिलं लक्षण आहे नैसर्गिक मरणाचं. वय झाल्यानंतर मरण आलं तर ते पहिलं लक्षण जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, कानाजवळ असणारा केस सफेद होतो. दशरथ राजांचा सुद्धा सफेद केस कानाजवळ झाला होता. त्यांनी विचार केला, आपण आता राज्यकारभार पाण्याच्या भानगडीत पडायचं नाही, मग मुलाच्या ताब्यात कारभार द्यायचा. कानाजवळ केस सफेद होतो, मी माझ्या मनाचं नाही तर जगद्गुरु तुकोबाराय वर्णन करताय. जरा कर्ण मोळी सांगो आली गोष्टी, जरा कर्ण मोळी सांगो आली गोष्टी. जरा कर्णमुळी सांगो आली गोष्टी, जरा कर्णमुळी सांगो आली गोष्टी. मृत्यूची या भेटी जवळी आली, मृत्यूची या भेटी जवळी आली. आता माझे मना होई सावधान, आता माझे मना होई सावधान. मृत्यूची भेटी जवळी आली, मृत्यूची भेटी जवळी आली. आता माझ्या मना होई समाधान, आता माझ्या मना होई समाधान. जरा कर्णमोळी सांगो आली गोष्टी. जरा म्हणजे म्हातारपण, कर्ण म्हणजे कान, मुळी म्हणजे केस, सांगो आली गोष्टी. काय गोष्ट? काय संदेश?
मृत्यूची या भेटी जवळी आली, मरण जवळ आलं. मग स्वतःच्या मनाला जगद्गुरु तुकोबाराय उपदेश करतात, आता माझे मना होई सावधान. आता तुम्ही मला खरं सांगा, सावधान शब्द असतो कुठं? रस्त्यानं सुद्धा असतो. सावधान, पुढे पुलाचे काम चालू आहे, सावधान, पुढे गतिरोधक आहे, सावधान, पुढे वळणाचा रस्ता आहे. लग्नामध्ये सुद्धा असतं शुभमंगल सावधान. सावधान शब्दाचा अर्थ काय? ब्रह्मचार्य आश्रमातून गृहस्थाश्रमामध्ये प्रवेश करायचा आहे, आणि गृहस्थाश्रमामध्ये प्रवेश केला का आणा प्रत्यय लागणार आहे. साखर संपली आणा, साबण संपली आणा. सावधान. विठाला 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 विठाला. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, आता माझे मना होई सावधान. मना तू सावध हो का? मृत्यूची या भेटी जवळ आली कधी? जरा करणामुळी सांगो आली गोष्टी. हे पहिलं लक्षण, कानाजवळ केस सफेद होतो. दुसरं लक्षण, अलंकापूर निवासी माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय सांगतात, कानी घालून या बोट नाद जे ऐकावी, न ऐकता जाणावी 9 दिवस. कानात बोट घातल्यानंतर आवाज येतो, आणि तो ध्वनी, तो आवाज येण्याचा बंद झाला, समजावं आपलं मरण मोजून 9 दिवसावर आलं. तिसरं लक्षण माऊलींनी सांगितलेलं आहे, भुवयाच्या गाठी न दिसता नयनी, आयुष्याची गणना 7 दिवस. भुवया डोळ्यान दिसत नाही, समजून घ्यावं मरण आलंय आपलं 7 दिवसावर. आणि चौथं परिचयाचं लक्षण माऊलींनी सांगितलेलं आहे, नाकाचा शेंडा वाकडा झाला. तुमचं लक्ष आहे ना मावशांनो? आहेत ना लक्ष? नाकाचा शेंडा वाकडा झाला, समजून घ्यावं त्याच क्षणापासून, त्याच दिवसापासून नासागरीचे अग्र न दिसता नयनी, तिची दिनी मला रामकृष्ण. आता ही जी तुम्हाला लक्षणं सांगितली, ही लक्षणं कालस्वरूपातील मृत्यूची आहे, नैसर्गिक मृत्यू, वय झाल्यानंतर मरण आलं. आता दुसरा महत्त्वाचा प्रकार आहेत अकाली मृत्यू. लक्षण नसताना कुठलाही अल्पशा आजारानं दुःखद असं निधन होणं, किंवा पाण्यामध्ये पडून मरण येणं, हा सुद्धा अकाली प्रकार आहेत. हृदयविकाराच्या झटक्यानं मरण येणं, हा सुद्धा अकाली प्रकार आहेत. मरणाचा ताईंचं जे निधन झालं ते अकाली प्रकारामध्ये झालेलं आहे. तिसरा प्रकार आहे तीर्थमृत्यू. तीर्थमृत्यू म्हणजे काय? जे जवान सीमेवरती लढतात, लढता लढता ज्यांना वीर मरण येतं, तो तीर्थमृत्यू. कारण पहा तुम्ही, आपण इकडे दिवाळीचा सण आनंदानं साजरा करतो, पण जे जवान सीमेवरती लढतात, मला सांगा त्यांना तिकडे दिवाळी आहे का? इकडे दिवाळी आहे पण तिकडे होळी आहे. जब देश में थी दिवाली, ओ खेल रहे थे होली, जब हम बैठे थे घरों में, ओ झेल रहे थे गोली. ये धन्य जवान हो अपने, धन्य हो उनकी जवानी, जो शहीद हुए उनकी जरा याद करो कुर्बानी, जो शहीद हुए उनकी जरा याद करो कुर्बानी. जे जवान सीमेवरती लढता लढता ज्यांना मरण येतं ते वीर मरण, तो तीर्थ मृत्यू. सोयीचा मृत्यू, ज्यांचं येणं मृत्यू लोकात सोयीचेने आणि जाणं सुद्धा सोयीचेने, तो सोयीचा मृत्यू. आणि दुसऱ्याच्या इच्छेने मरण येणं म्हणजे तो परेच्छा मृत्यू. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. मग ताईंचं जे दुःखद निधन झालं ते अकाली प्रकारामध्ये. आता वर्षापूर्वी त्यांचं दुःखद असं निधन झालं, मरण त्यांच्या देहाला आलं, मरण आत्म्याला आलं नाही. मग तोच आत्मा आपल्यामध्ये होता जवळपास 13 दिवस. आता कधी कधी काय म्हणतात, देहाला अग्निडाग दिला म्हणजे विषय संपला. मला तुम्ही खरं सांगा, देहाला अग्निडाग दिल्यानंतर विषय संपतो का? विषय संपत नाही. कारण मृत्यूनंतरचा या जीवात्म्याचा जो प्रवास आहे, तो प्रवास 1 वर्षाचा असतो. गरुड पुराण सांगतं वर्षभर हा जीव प्रवासामध्ये असतो. नाही तर माझ्या माता माऊला काय करतात, अंतविधी झाला, घरी आल्यानंतर लगेच आम्ही पीठ पसरवतो, वरून झाकण ठेवतो. झाकण ठेवल्यानंतर दुसऱ्या दिवशी पाहिलं काही खुणा उमटल्या, आमची एक चर्चा लगेच सुरू होते. हा जन्म मिळाला, तो जन्म मिळाला. मला तुम्ही खरं सांगा, लगेच दुसऱ्या दिवशी जन्म मिळतो का? मग 10वा झाल्यानंतर जन्म मिळतो? पहिला महिना झाल्यानंतर जन्म मिळतो? नाही.
वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम होईपर्यंत पुढचा जन्म मिळत नाही. मग तुम्ही म्हणाला आम्ही पीठ पसरवलं होतं, मग ती आमची अंधश्रद्धा होती का? ऐका, अंधश्रद्धा सुद्धा नव्हती. पीठावरती जे संकेत उमटतात ते सत्य असतात. पुढील जन्म त्यांना मिळणार कोणता हे त्या पीठावरती उमटतं, पण लगेच पुढचा जन्म मिळत नाही. त्याला कालावधी वर्षाचा जावा लागतो. विठ्ठला 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 विठ्ठल 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 मग मरण फक्त देहाला, मरण आत्म्याला नाही. तो आत्मा आपल्यामध्ये 13 दिवस राहतो. आता आत्मा असतो कसा? शास्त्रकार सांगतात, भगवान परमात्मा स्वतः गीतेमध्ये सुद्धा वर्णन करतात. शस्त्रानं कापण्याचा प्रयत्न केला, तो आत्मा कधी कापला जात नाही. अग्नीने जाळण्याचा प्रयत्न केला, तो कधी जाळला जात नाही. पाण्यानं भिजवण्याचा प्रयत्न केला, तो कधी भिजवला सुद्धा जात नाही. नैनम छिदंती शस्त्राने नैनम दहती पावक न चैनम क्लेदयंती आप न शोषयती मारुत. आत्मा अविनाशी स्वरूपाचा आहे. अविनाशी म्हणजे ज्याचा कधीच नाश होत नाही. आत्मा अविनाशी स्वरूपाचा. मग तोच आत्मा 13 दिवस आपल्यात राहतो. पहिलं 3 दिवस घरात, 7 दिवस घराच्या परिसरात आणि 10 दिवस गावाच्या सीमेपर्यंत. आणि एकदा का 10वा झाला, 10व्याच्या दिवशी काकस्पर्श झाला की 13व्या दिवशी हा जीव पुढील प्रवासाला निघतो. आली येताची कर्म आड तुझी मान आडकली, नवमास कष्टलासी 10व्याने प्रसूत झाली. जसं आपल्या शरीराची रचना परिपूर्ण होण्यासाठी 9 महिने 9 दिवस लागतात, तसं मृत्यूनंतर अतिवाहक स्वरूपाचं शरीर प्राप्त होण्यासाठी या जीवात्म्याला, कारण शरीराला आम्ही काय केला? अग्निडाग दिला. शरीर तर नाही, शरीराला अग्निडाग दिला, पण आत्मा आमच्यामध्ये आहे. मग याच जीवात्म्याला अतिवाहक स्वरूपाचं हाता एवढं सूक्ष्म शरीर प्राप्त होण्यासाठी कालावधी 9 दिवसाचा लागतो. आता कशानं शरीर प्राप्त होत आहे का? कशानं शरीर तयार होतं? आई जर गेली तर आईच्या नावानं मुलानं दररोज पिंड द्यावा, गरुड पुराणात वर्णन आहे. आई जर मरण पावली तर आईच्या नावानं मुलानं दररोज 1 पिंड द्यावा. दररोज एका पिंडाचे 4 भाग पडतात. पहिला भाग पंचमहाभूतांना, दुसरा आणि तिसरा ही 2 भाग यमदूतांना आणि चौथा भाग प्रेताला दिला जातो. चौथ्या भागाच्या पिंडापासून पहिल्या दिवसाच्या पिंडानं मस्तक, मग तिथून पुढे हात, पाय, कंबर, गुदद्वार, रक्ताच्या पेशी सर्व शरीर पहिल्या 9 दिवसात तयार होतं. आणि 10व्या दिवशी तानभूक लागते. 10व्या दिवशी तानभूक लागते. 10वा झाला की 13व्या दिवसापासून हा जीवात्मा पुढील प्रवासाला निघतो. पण 13व्याच्या आत परिवाराला श्रद्धेनं काही पुण्यकर्म करावंच लागतं. पुण्यकर्म शिवाय दान सुद्धा. आता तुम्ही म्हणणार पुण्यकर्म कोणतं? 10व्याच्या दिवशी कीर्तन किंवा प्रवचन ठेवणं हे पुण्यकर्म आहे. 10व्याला आपण प्रवचन किंवा कीर्तन ठेवतो हे काय टाइमपास म्हणून नसतं. 10व्याच्या दिवशी कीर्तन किंवा प्रवचन ठेवणं हे पुण्यकर्म आहे. 10 दिवसाच्या आत गरुड पुराण नावाच्या ग्रंथाचं वाचन होणं हे सुद्धा पुण्यकर्म आहे. भजनाचे कार्यक्रम त्या ठिकाणी करणं, कीर्तनाचे कार्यक्रम करणं, तर हे सुद्धा काय आहेत? पुण्यकर्म आहे. 13व्याच्या आत परिवाराला श्रद्धेने दान करावी लागतात या जीवाच्या नावानं. ती दानं कोणती कोणती ती तुम्ही या ताईच्या नावानं केली असेल. छत्रीदान, चप्पलदान, शिडीदान, गोदान, आसनदान, शय्यादान, कंदीलदान, काठीदान, ही सर्व आपल्याला दानं श्रद्धेने करावीच लागतात. आम्ही सर्व दानं केली, आम्हाला फायदा काय? फायदा आपल्याला नाही तर फायदा या जीवाला होतो. आपण इकडे केलेली श्रद्धेने सर्व दानं या जीवात्म्याला वर्षभराच्या प्रवासासाठी उपयोगाला येतात. म्हणून 13व्याच्या आत परिवाराला दान करावं लागतं. शिवाय 13व्याच्या दिवशी 13 महिला आम्ही जेव घातल्या तुम्ही 13 महिला 13व्याच्या दिवशी 13च का बरं घातल्या असतील? 12 का नाही किंवा 14 का नाही? 13च आपण महिला का जेव घालतो? याच्या पाठीमागचं कारण आहे का? वर्षभरामध्ये महिने येतात 12 आणि 3 वर्षातून एकदा अधिक मास येतो. म्हणून आमची परंपरा आहे, आम्ही 13व्याच्या दिवशी जर माता मौलीचा 13वा असेल तर 13 महिला आम्ही जेव घालतो. जर पुरुषाचा असेल तर 13 पुरुष आम्ही श्रद्धेनं त्या ठिकाणी जेव घालतो. 13वा झाला की मग हा जीवात्मा पुढील प्रवासाला निघतो. आता ऐका, पुढील प्रवासाला जीव निघतो. जीवनभर जर कर्म चांगलं असेल प्रवास या जीवाचा चांगला होतो. आणि जर कर्म चुकीचं असेल तर प्रवास नक्कीच या जीवाचा दुःखाचा झाल्याशिवाय राहत नाही. आता या ताईच्या बाबतीत जर विचार केला, जीवनभर स्वभाव तर अतिशय गोड त्यांचा होता, पण सत्कर्म त्यांच्याकडून झालेला आहे, सत्कर्म त्यांच्याकडून घडलेला आहे. जीवनात त्यांनी वारकऱ्यांची सेवा केलेली आहे. म्हणून जो पुढील प्रवास आहे ना, मी तर म्हणेल पुढील प्रवास त्यांचा सुखाचाच आहे.
पहिला महिना येतो मग जिवंत वाराला, तिथून पुढे सर्व महिने असतात तिथीनुसार. आपला 1 महिना झाला त्यांचा 1 मुक्काम होतो, आपले 2 महिने त्यांचे 2 मुक्काम, असं करता करता आज आपले 12 महिने पूर्ण झाले आणि 1 अधिक मासाला होता म्हणून 13 महिने. म्हणून ऐका, आजचा जो विधी आहे हा मिळवणीचा विधी आहे. दशक्रिया विधीला म्हणतात बोळवण आणि श्राद्ध विधीला म्हणतात मिळवण. आजच्या दिवशी तुम्ही श्रद्धेनं या आईच्या नावानं पिंडदान केलं. आजच केलं का काल केलं? आजच केलं ना. आता हेच पिंडदान जर केलं फायदा काय होतो, आणि जर पिंडदान केलं नाही तर तोटा काय होतो? दोन्ही पण आहे का? पिंडदान जर केलं आजच्या दिवशी परिवाराला एक फायदा होतो. तो फायदा मी नाही, जगद्गुरु तुकोबारायाने सांगितलेला आहे. तू का म्हणे पितृ आशीर्वाद देती, तू का म्हणे पितृ आशीर्वाद देती. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती, तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती. कल्याण इच्छिती सदा त्यांचे, कल्याण इच्छिती सदा त्यांचे. हो कल्याण इच्छिती सदा त्यांचे. पाहता तिची वाट स्वर्गीचे पितर, पाहता ती वाट स्वर्गीचे पूर्वज. कल्याण इच्छिती सदा त्यांचे, कल्याण इच्छिती सदा त्यांचे. हो कल्याण इच्छिती सदा त्यांचे. पाहता ती वाट स्वर्गीचे पूर्वज, पाहता ती वाट स्वर्गीचे पूर्वज. पूर्वज. तू का म्हणे पितृ आशीर्वाद देती. काय आशीर्वाद? कल्याण इच्छिती सदा त्यांचे, कल्याण इच्छिती सदा त्यांचे. पाहताची वाट स्वर्गीचे पूर्वज, पाहताची वाट स्वर्गीचे पूर्वज. आशीर्वाद परिवाराला, जी लेकरं बाळा आहेत सर्वांना आशीर्वाद कोणता? तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती, कल्याण इच्छिती सदा त्यांचे. कुटुंबाचं कल्याण हो, चांगलं हो, भलं हो, असे आशीर्वाद पितृ आजच्या दिवशी देतात. म्हणून परिवारानं श्रद्धेनं आजच्या दिवशी पिंडदान करावं. पिंडदान जर केलं नाही तर आमचा तोटा कोणता? आहा कटा कटा करीती पितर वंशी दुराचार पुत्र झाला, वंशी दुराचार पुत्र झाला. वंशी दुराचारी पुत्र झाला, वंशी दुराचारी पुत्र झाला. करीती पितर वंशी दुराचार पुत्र झाला, वंशी दुराचार. करीती पितर वंशी दुराचारी पुत्र झाला, वंशी दुराचारी. जर पिंडदान केलं नाही तर आहा कटाकट करीती पितर वंशी दुराचार पुत्र झाला. काय पुत्र जन्माला आला तो पुत्र पिंडदान करू शकत नाही. घरात कितीही मिळवलं, किती कमवलं, कधीच पुरत नाही. कधी जर पिंडदान शास्त्रशुद्ध पद्धतीने जर आजच्या दिवशी केलं गेलं नाही तर ते कुळ संकर पावतं, शिवाय नरकाला जातं. संकरो नरकायैवं कुलज्ञानाम कुलशच पतंती पितरहि एषाम लुप्त उदक पिंडोदक क्रिया. जर शास्त्रयुक्त पद्धतीने जर आजच्या दिवशी पिंडदान केलं नाही तर ते कुळ संकर पावतं. किती मिळवलं, किती कमवलं, घरात कधीच पुरत नाही, पितृदोष लागतो.
पुन्हा एक दोन माझी महत्वाची वाक्य ऐका. पितृदोष कशानं लागतो, कशानं पितृदोष लागतो. गेलेल्या व्यक्तीविषयी कधीच वाईट बोलू नये. लक्ष आहे तुमचं. आपल्या घरातून आतापर्यंत काही एकच व्यक्ती गेली नाही, भरपूर गेले. माऊलींनी लई मोठी यादी दिली. आजा मेला पंजा आजा गेला पंजा गेला बाप मसना गेला. देखत देखत ना तू पण तोही तैसा झाला. देखत देखत ना तू पण तोही तैसा झाला. अगो मेला पंजा मेला बाप मसना गेला. देखत देखत ना तू पण तोही तैसा झाला. देखत देखत ना तू पण तू तैसा झाला. झाला झाला. आपल्या घरातून गेलं कोण कोण. आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला. देखत देखत ना तू पण तोही तैसा झाला. आजोबा गेले, पंजोबा गेले, खापर पंजोबा गेले. यांच्याही पाठीमागे आपल्याला एक दिवस जायचंय, जावं लागणार आहे. पण जेवढे आपल्या घरातून गेले त्यांच्याबद्दल कधीच वाईट बोलायला नको. चांगलं बोलता आलं नाही तर बोलू नये, पण कमीत कमी वाईटही बोलू नये. जर वाईट बोललं तर पितृदोष लागतो. पुन्हा पितृदोष कशाने लागतो. जर गर्भात कन्या मारली तरी सुद्धा पितृदोष लागतो. काय बघा, आम्हाला जर एक मुलगी असेल, दुसऱ्या वेळेला जर बाईला दिवस असणार, डॉक्टरांकडे जाणार, चेक करणार. आता ज्या माऊलीचा ज्या ठिकाणी हा वर्षश्राद्धाचा कार्यक्रम आहे, 3 मुली आहे, भाग्यवान होत्या म्हणायला हरकत नाही. एक मुलगा आहे. परंतु काय होतं बऱ्याच वेळेला, पहिल्यांदा जर मुलगी असेल, दुसऱ्या वेळेला दिवस असणार, डॉक्टरांकडे जाणार, चेक करणार. आता बंदे आहेत तरी सुद्धा पैसे घ्या, पण आम्हाला सांगा हा गर्भ मुलीचा आहे का मुलाचा. जर कळाला गर्भ मुलीचा आहे तर तो गर्भपात केला जातो. त्या कन्येला पाप पुण्य काही कळत नाही. तीच कन्या आईच्या उदरातून आईला विनवणी करते, आई ऐक ना ग, अगं तू जशी जन्माला आली तसं मलाही जन्माला येऊ दे. तू जसं सुंदर जग पाहिलं आई, मलाही तुझ्यासारखं सुंदर जग पाहू दे. आई ऐक ना ग, तू मला जन्माला येऊ दे. काय होतं, दुसऱ्यांदा जर मुलगी झाली, आजीला जर विचारलं, आजी काय झालं हो, काय काय आजा म्हणतात, बाई कार्टी झाली ग, कार्टी झाली. पण ऐका, जन्माला आले म्हणून सारे जण नाराज झाले, मारता येईना म्हणून बघत राहिले, मनात मात्र जळत राहिले. कार्टी झाली सांगत सुटले, स्वागत माझे असे झाले का, कारण मी मुलगी झाले. ऐका, घरात नाही जास्त तर प्रत्येकाच्या घरामध्ये एक तरी कन्या असावी. आई बाबांच्या म्हातारपणे मुलगीच होते त्यांच्या आई, आई बाबांच्या म्हातारपणे मुलगीच होते त्यांच्या आई. अहो, घर कितीही श्रीमंत असेल, घर कितीही मोठा असेल, पण घराला श्रीमंती, घराला मोठेपणा मुलीशिवाय नाही. म्हणून घरात एक तरी कन्या असेल. मी तर म्हणते, ज्या बापाला मुलगी असते तो बाप भाग्यवान असतो. ज्या बापाला मुलगी असते तो बाप भाग्यवान असतो. ज्याला मुलगी नाही, वेगळा शब्द बोलणार नाही, पण ज्याला मुलगी नसते ना बाबा, तो बाप वनवासी असतो. म्हणून घरात नाही जास्त तर एक तरी कन्या असावी. आणि हीच कन्या जर आईच्या उदरामध्ये जर मारली गेली तरी सुद्धा पितृदोष लागतो. सर्व दोषातून निवारण व्हावं जर आपल्याला असं वाटत असेल तर श्रद्धेनं शास्त्रयुक्त पद्धतीने काय करावं, पिंडदान करावं. जगद्गुरु तुकोबाराय वर्णन करतात, पिंड पदावरी तिला आपोलिया करी, माझे झाले गया वरचन फिटले पितरांचे ऋण. म्हणून आज या ठिकाणी या परिवारानं या कार्यक्रमाचं आयोजन केलं. आता कीर्तन ठेवलं हे काही टाइमपास म्हणून नाही, तुमचं लक्ष आहे ना, टाइमपास म्हणून कीर्तन नाही. जीवाला मोक्ष आहे पण तो मोक्ष ज्ञानानं आहे. मृत्यूनंतर जीवात्मा स्वतंत्र पुण्य कर्म करू शकत नाही. मग ते एक परिवाराचं कर्तव्य असतं. परिवारानं 10व्याच्या दिवशी प्रवचन किंवा कीर्तन पुण्यकर्म करावं. आणि वर्ष श्राद्धाच्या दिवशी सुद्धा तुम्ही कीर्तन ठेवा, भागवत कथा ठेवा, प्रवचन ठेवा, कुठल्याही महाराजांचा कार्यक्रम ठेवा. कारण आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये महाराजांना सुद्धा कमतरता भरपूर महाराज आहे. मला काही तुम्हाला असं म्हणायचं नाही, तुम्ही मलाच बोलवा, तुम्ही कुठल्याही महाराजांना बोलवा, पण वर्ष श्राद्धाच्या दिवशी नाही कीर्तन, प्रवचन तरी ठेवलं पाहिजे. कारण क्षणोक्षणाची करावा विचार, क्षणोक्षणाची करावा विचार, क्षणोक्षणाची करावा विचार, क्षणोक्षणाची करावा विचार, क्षणोक्षणी हाची करावा विचार.
क्षणी हाची करावा विचार क्षणोक्षणी हाची करावा विचार क्षणोक्षणी हाची करावा विचार जनोक्षणी हाची करावा विचार जनोक्षणी हाची करावा विचार जनोक्षणी हाची करावा विचार जनोक्षणी हाची करावा विचार तरवया पार भाव सिंधू तरवया पार भाव सिंधू तरवया पार भाव सिंधू तरवया पार भाव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ 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 जाणार क्षणोक्षणाची करावा विचार करावया पार भव सिंधू करावया पार भव सिंधू जनोजनाची करावा विचार करावया पार भव सिंधू हे करावया पार भव सिंधू भव सिंधू भव सिंधू क्षणोक्षणा हाची करावा विचार तरावया पार भव सिंधू क्षणाक्षणाला विचार करा कोणता भवसागर तरुण जायचंय भवसागर सागरांचे मुख्य प्रकार 3 आहे जलसागर विद्यासागर आणि भवसागर जलसागर तरुण जायचं जहाज पाहिजे विद्यासागर तरुण जायचं जीवनामध्ये ज्ञानाची गरज आहे ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी अति अनावे तरी संत या भजावे सर्वस्वी सिंह जीवनात विद्या महत्वाची किती जीवनात विद्या महत्वाची ज्ञान किती जीवनामध्ये महत्वाचं आहे का विद्येविना मती गेली मती विना नीती गेली नीती विना गती गेली गती विना वित्त गेले वित्त विना शूद्र खचले इतके अनर्थ एका अविद्येने केले जीवनात विद्या महत्वाची जीवनात ज्ञान महत्वाचं कारण शास्त्रकारांनी 4 टप्पे सांगितलेले आहेत या 4 टप्प्यामध्ये 1 ते 25 या टप्प्यामध्ये माणसांना विद्या मिळवावी प्रथमे नार्जितं विद्या द्वितीये नार्जितं धनम तृतीये नार्जितं पुण्यम चतुर्थे किम करिष्यति 1 ते 25 या वयोगटात माणसानं विद्या कमवावी तसं जर आपण पाहायला गेलं तर मनुष्य 1 ते 25 या वयोगटातच नाही तर आयुष्यभर तो विद्यार्थी असला पाहिजे आयुष्यभर शिक्षण घेतलं पाहिजे आणि तुम्ही म्हणाल शिक्षण आयुष्यभर पण आयुष्यभर माणसानं वाचलं पाहिजे कारण वाचाल तर वाचाल पुस्तकानं मस्तक सुधारतं सुधारलेलं मस्तक कधीही कुणापुढे नतमस्तक होत नाही शिवाय वाचनानं आपली वाचा पवित्र होते म्हणून माणसानं जीवनात वाचलं पाहिजे विद्या जीवनात महत्वाची 25 ते 50 धन मिळवावं धन कमवावं चांगल्या मार्गाने जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करेन 50 ते 75 या वयोगटामध्ये माणसांना पुण्य मिळवावं कीर्त मिळवावे पुण्यकर्म करावं पुण्य मिळवावं 75 ते 100 या वयोगटामध्ये काहीच होत नाही मग विद्यासागर तरुण जायचं आहे जीवनामध्ये ज्ञान महत्त्वाचं आणि भवसागर जीवनामध्ये तरुण जायचं आहे तर त्यासाठी जीवनामध्ये ज्या भगवंतानं आपल्याला गोड शरीर दिलं त्याच भगवंतानं नामचिंतन आपल्याकडून होणं जेणे हा जीव दिला दान तयाचे करीन चिंतन जग जीवन नारायण गायीन गुण तयाचे का भगवंताचं गुणगान गावं का नामस्मरण करावं आपल्याला भवसागर तरुण जायचं आहे म्हणून क्षणाला विचार करावा आता विचार करतो तो माणूस विचार करावा तर तो चांगल्या गोष्टीचा विचार करावा ज्या गोष्टीपासून आपल्या वाट्याला दुःख येईल अशा गोष्टीचा विचार करून उपयोग नाही क्षणाला महत्व आहे किती महत्व क्षणाला आहे माऊली हरिपाठामध्ये वर्णन करतात
देवाची ये द्वारी उभा क्षण भरी 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 देणे मुक्तीचारी साधियाला देणे मुक्तीचारी साधियाला साधियाला हरिमुखे मना हरिमुखे मना हरिमुखे मना हरिमुखे मना देणे मुक्तीचारी साधीला देणे मुक्तीचारी साधीला साधीला हरिमुखे मना हरिमुखे मना हरिमुखे मना हरिमुखे मना क्षणात सुद्धा जीवाला देवाची प्राप्ती होऊ शकते. देवाची ये द्वारी उभा क्षण भरी तेने मुक्तीचारी साधिल्या. क्षणाला किती महत्व. याच देहाचा क्षणाचा सुद्धा भरोसा नाही. क्षण भंगुर नाही भरवसा वारे सावध तोडा माया आशा काही न चले मग गळा पडेला फासा पुढे हुशार थोरा आहे ओळ सांगा म्हणून काय करा राम राम स्मरा आधी का महत्व क्षणाला आहे. मग क्षणाला विचार करा. कोणता विचार करा. भवसागर तरुण जायचं आहे. का विचार करा. मिळालेलं जे शरीर आहे ते नश्वर आहे. ते एक ना एका दिवस जाणार आहे. अभंगाचं दुसरं चरण. जिवंत देह जाणाराचा काळ नाशिवंत देह देह जाणाराचा काळ नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणाराचा काळ नाशिवंत देह जाणाराचा काळ नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ आयुष्य खातो काळचा बधान नाशिवंत देह जाणाराचा काळ नाशिवंत देह जाणाराचा काळ आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. जो प्रत्येकाला देह मिळालेला आहे तो नाचलेला आहे. एक ना एका दिवस जाणार आहे.
कारण नाश फक्त शरीराचा होईल, नाश आत्म्याचा होणार नाही. मी प्रथमही तुम्हाला सांगितलं, नाश देहाचा होतो. शास्त्रकारांनी मुख्य 6 अवस्था या शरीराच्या सांगितलेल्या आहे. आस्ती म्हणजे गर्भधारण करणे, जायते जन्म होणे, वर्धते वाढणे, विपरिणते तरुण होणे, अपक्षीयते म्हातारा होणे, वयोवृद्ध होणे आणि नश्यती म्हणजे मरण पावणे. आम्ही शरण आलो, काय केलं आम्ही? आता घाला होया यांच्या पायावरी. कारण किती मिळवलं किती कमवलं जाताना बरोबर नाही. एक दिवस नाश होणार ठरला तर तो फक्त देहाचा. मरण आहे फक्त देहाला, नाशिवंत देह जाणार सकळ. असं काही नाही मरण फक्त गरीबाला आहे आणि श्रीमंताला नाही. मरण श्रीमंताला सुद्धा आहे आणि गरीबाला सुद्धा आहे. पण आमचा प्रत्येकाचा एक स्वभाव आहे, आम्हाला कोणी मर जरी म्हटलं तर राग येतो. येतो की नाही? आता लहान लेकरं असतात बघा, ते सांभाळायचं काम जास्त आजीकडं आजोबांकडं. सुनालाही हुशार, सुना काय करतात, सासूबाई करतात सांभाळा ही लेकरं. आता सांभाळत असताना ते लेकरू जर उन्हात गेलं, आजी म्हणते अरे उन्हात काय मरतो, सावलीत येऊन मर ना. आता लेकराला राग येतो, ते दम देतं आजीला, मला मर म्हटली तू, तुझ्याजवळ संध्याकाळी झोपायचंच नाही मी. ते लहान लेकरू आजीला दम देतं. किती वय झालेलं असू द्या, तुम्ही प्रयोग करून पहा. किती वय झालेलं असेल, आजीचं असेल, आजी असेल, आजोबा असेल, शक्यतो आजीलाच बोलायचं. 90 वर्ष वय असेल, 95 असेल, 100 असेल, आजीला फक्त एकच म्हणायचं, तू किती दिवस राहते आता, गेली असती ना. त्या आजीला असा राग येतो, जवळची काठी उगारते, अरे तुला थोडंफार वाटू दे, जनाची नाही तर मनाची, माझी तू मरायची वाट पाहतो. मला सांगा, मरण शब्द तरी आवडतो कोणाला? मर म्हटलं तर राग येतो, पण ऐका, मरण आम्हाला टाळता येणार नाही. आलोय आम्ही जन्माला, एक दिवस आम्हाला जायचंय. सोप्या भाषेत सांगू का, बारसं झालं म्हणजे आपलं प्रत्येकाचं 13वं. आता इतरांचे आपण बॅनर पाहतो, हे बॅनर आपलं एक दिवस लागायचं नाही का? एक दिवस आपलाही दावा आहे ना, एक दिवस आपलाही दावा, एक दिवस आपल्याही देहाला अग्निडाग दिला जाणार आहे. माणसानं विचार या गोष्टीचा केला पाहिजे. मरण प्रत्येक जीवाला आहे. मदालसा नावाची आई सुद्धा वर्णन करते, बाळाला उपदेश करते, बाळा जे शरीर तुला मिळालेलं आहे ते नासलेलं आहे. हा देह नाशिवंत, मळमूत्राचा बांधा, वरी चर्म घातले रे, कृमी कीटकांचा सांधा, रव दुर्गंधी रे, अमंगळतीचा बांधा, स्मरे त्या हरिहरा, शरण जावे गोविंदा. बाळा शरीर मिळालेलं आहे, नासलेलं आहे, एक ना एक दिवस जाणार आहे. मग काही साधक मंडळी जगद्गुरु तुकोबारायांकडे गेली आणि महाराजांना बोलावे, महाराज आमचं शरीर जरी जाणार आहे, अहो शरीर जरी जाणार असेल, मग या शरीराला पवित्र करण्यासाठी जर एखादं साधन असेल तर ते साधन सांगा. ते साधन महाराजांनी अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगितलं. संत समागे धरावी आवरी, संत समागे धरावी आवरी, संत समागमे धरावी आवडी, संत समागमे धरावी आवडी. करावी तातडी परमार्थाची, करावी तातडी परमार्थाची, नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ. करावी तातडी परिमार्थाची, करावी तातडी परिमार्थाची, नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ. देहाला पवित्र करणारं साधन
साधन संत समागमे धरावी आवडी. जीवनामध्ये संगत धरावी तर ती चांगल्याची, संगत करावी संतांची. का? जेणेकरून आपला हा देह पवित्र होईल. संत समागमे धरावी आवडी. शिवाय तातडीनं जीवनामध्ये परमार्थ करावा. कारण प्रपंच हा होत असतो, पण परमार्थ हा करावा लागतो. मग तो परमार्थ कसा करायचा आहे? तातडीने करायचा आहे. आपल्या डोळ्यामध्ये जो अंधकार रूपी धूर आहे, हा धूर बाजूला होईल, पण तो संतांच्या संगतीत गेल्याशिवाय नाही. तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे, नका डोळे धुरे भरून राहो. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. पुरुष मंडळ सर्वांनी एकदा वरती हात करा. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा विठोबा रखुमाई, रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, रखुमाई, विठोबा 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 जय जय हरि जय 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 आज आपल्या या रामपूर पुतळेवाडी या गावामध्ये कैलासवासी वैशालीताई विजय कवडे या ताईंच्या वर्षश्राद्धाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात. त्यांच्या पश्चात असणारा शोकाकुल परिवार, सासूबाई सुमनबाई प्रकाश कवडे, आई सुमनबाई पुंजा गुरुळे, बाया राजेंद्र प्रकाश कवडे, जाऊबाई सुनीता राजेंद्र कवडे, पती विजय प्रकाश कवडे, 2 पुतण्या दीपलक्ष्मी आणि दीपज्योती, 3 मुली कल्याणी, गायत्री, सिद्धी, पुतण्या आणि मुलगा कृष्णा आणि अवधूत, असा हा समस्त कवडे परिवार. या परिवारानं या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन केलं. वर्षापूर्वी वैशालीताई आपल्यातून गेल्या. आपण पाहिलं तर त्यांचं वय जाण्याचं नव्हतं. दृष्ट काळानं घाला घातला. आले देवाजीच्या मना, तेथे कोणाचे चाले ना. अगदी सुखाचा संसार होता, सोन्याचा संसार होता. 4 लेकरं घरामध्ये होती. सासू, जाऊबाई, भाया, पुतणे, पुतण्या, असा समस्त कवडे परिवार. गोकुळासारखं घर भरलेलं होतं. ऐका, गोकुळासारखं घर भरलेलं असताना दृष्ट काळानं वर्षापूर्वी या परिवारावरती घाला घातला. त्यांच्या बाबतीत एकच म्हणावं असं वाटतं. कशी काळाची चाहुल आली, बाग सुखाची करपून गेली. कशी काळाची चाहुल आली, बाग सुखाची करपून गेली. कसं विपरीत झालं सार, होता सोन्याचा संसार. राजा राणीचा दरबार, होता सोन्याचा संसार. राजा राणीचा दरबार. आ म्हटलं तर आत्मा, ई म्हटलं तर ईश्वर. जिच्या ठिकाणी ईश्वरी आत्मा सामावलेला असतो ती असते आई. ऐका, सर्वात असते तेव्हा तिची किंमत आम्हाला जास्त कळत नाही. एकदा का गेली ना ती आई पुन्हा मिळत नाही. कारण पहा तुम्ही, ज्याला हात नाही त्याला विचारा हाताची किंमत, ज्याला पाय नाही त्याला विचारा पायाची किंमत, ज्याला डोळा नाही त्याला विचारा डोळ्याची किंमत, ज्याला आई नाही त्याला आईची किंमत विचारा. आता याच परिवारातील ज्या ताईंच्या जाऊबाई आहेत, सुनीताताई,
ही जी 3-4 लेकरं आहेत त्यांची मुलं अगदी आईप्रमाणे त्या मुलांचा सांभाळ करतात. लहान लहान लेकरं आहेत, छोट्या संकटाला आई असते आणि मोठ्या संकटाला बाप असतो. आजी सुद्धा या लेकरांच्या पाठीमागे अजून आहे. आजीचेही संस्कार या नातवंडांवरती आहे. 2 सुना घरामध्ये होत्या. आजीचाही स्वभाव अतिशय गोड, अतिशय प्रेमळ स्वभाव. कारण माझं या परिवाराकडे येणं जाणं कसं 6-7 वर्षापूर्वी आमचा मुलगा छोटा होता त्यावेळी इथं सप्ताहाचा कार्यक्रम होता. आजी आणि त्यांच्या 2ही सुना, ताई तुम्ही कीर्तन करा, आम्ही बाळाला सांभाळतो. अतिशय प्रेमळ स्वभाव ज्यांचा. जीवनामध्ये त्यांच्याकडून वारकऱ्यांची सुद्धा सेवा घडली. जीवनामध्ये सत्कर्म केलं, चांगलं कर्म केलं. अतिशय मन मिळावू गोड स्वभाव होता. पण दृष्ट काळानं घाला घातला. वर्षापूर्वी ही आई या परिवारातून गेली. लाभावीनं प्रेम जिचं असतं नाव तिचं जगाच्या पाठीवर आई आहे. ऐका, छोट्या संकटाला आई असते आणि मोठ्या संकटाला बाप असतो. विंचवालं पाहिलं का मुखातून शब्द बाहेर पडतो आई ग, पण साप पाहिला ना मुखातून शब्द बाहेर पडतो बापरे. एका वेळेच्या जेवणाची तयारी करते ती आई असते, पण आयुष्यभरासाठी आपल्या लेकरासाठी जो शिदोरी जमा करतो ना नाव त्याचं बाप असतं. सांगेन पुन्हा तुम्हाला मी, डोळे मिटेपर्यंत जी आपल्या मुलांवरती प्रेम करते, डोळे मिटेपर्यंत जी आपल्या मुलांवरती प्रेम करते नाव तिचं आई आहे. आणि डोळ्यामध्ये कुठल्याही प्रकारे प्रेमाचा ओलावा न दाखवता जो आपल्या मुलांवरती प्रेम करतो ना नाव त्याचं बाप आहे. लाभावीनं प्रेम माय बापाचं. लेकुराचे हित, 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 लेकुराचे हित. हे माऊलीचे चित्त, वाहे माऊलीचे चित्त, आईसी कळवळ्याची जाती, आईसी कळवळ्याची जाती. वाहे माऊलीचे चित्त. सोडून या गेली आई आम्हाले कराना, आई 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 आता मनावे कुणाला, आई 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 आता मनावे कुणाला. आईने आमच्यासाठी कष्ट केले फार, आईने आमच्यासाठी कष्ट केले फार. सोडून या गेली आई सारा परिवार, सोडून या गेली आई सारा परिवार. मुलं मुली रडत बसती काना कोपऱ्याला, मुलं मुली रडत बसती काना कोपऱ्याला. आठवण येते आई याच घडीला, आठवण येते आई याच घडीला. आई 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 आता मनावे कुणाला, आई 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 आता मनावे कुणाला, आई 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 आता मनावे कुणाला. कारण उपकार वडिलांचे तर असतात पण आईचे सुद्धा उपकार. आई थोर तुझे उपकार, आई थोर तुझे उपकार. 9 महिन्याने 9 दिवसाने केले कृतार्थ जन्म देऊनी, सोशिले दुःखाचे ते भार. थोर तुझे उपकार
आई थोर तुझे उपकार. 9 महिने 9 दिवस या चारही लेकरांना उदरामध्ये साठवलं. सुखाचे दिवस दृष्ट काळानं घाला घातला. त्यांच्या बाबतीत एकच म्हणावं असं वाटतं. 9 महिने अन 9 दिवसाची वारी कशी तू केली. 9 महिने अन 9 दिवसाची वारी कशी तू केली. संकट पडले असताना ग पदराला धरून नेली. सोडून गेली तुझ्या या लाडक्याला. सोडून गेली तुझ्या या लाडक्याला. कोण वाढवेन तुझ्या या बाळाला. जन्म देऊन आई तू ग मला सोडून गेली. तू गेल्यावर दुःखाची यात्रा माझी सुरू झाली. जन्म देऊन आई तू ग मला सोडून गेली. तू गेल्यावर दुःखाची यात्रा माझी सुरू झाली. सोडून गेली तुझ्या या लाडक्याला. सोडून गेली तुझ्या या लाडक्याला. कोण वाढवेन तुझ्या या बाळाला. कशाला गेली आई तू स्वर्गाला. कोण वाढवेन तुझ्या या बाळाला. अशी प्रेम स्वरूप आई या कवडे परिवारातून ही माता माऊली गेली. पण त्यांच्या पश्चात त्यांच्या जाऊबाई आहेत. नक्कीच मुलांना त्यांनी वर्षभरही आईचं प्रेम दिलं आणि भविष्यातही मुलांना आईचंच प्रेम देणार. मागे त्यांच्या सासूबाई सुद्धा आहेत, पती आहेत, बाया आहेत. असा संपूर्ण कवडे परिवार या परिवारानं या ठिकाणी या वर्षश्राद्धाचं या कीर्तनरूपी सेवेचं आयोजन केलं. मी खऱ्या अर्थानं प्रथमतः या परिवाराला मनापासून धन्यवाद देते. तसेच कवडे परिवारावरती प्रेम करणारी सर्व आप्त इष्ट सर्व सगळे सोयरे नातेवाईक या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिलात. सर्वांना मी मनापासून धन्यवाद देते. सिस्टीमवाले दादा तुम्हालाही मनापासून धन्यवाद. अतिशय गोड. आवाज वाढवा किंवा कमी करा म्हणायची गरज नाही. अतिशय गोड सिस्टीम. तर आमचे मृदुंगाचार्य दादा बाळा महाराज विगनवाडीकर त्यांनाही मनापासून धन्यवाद देते. तसे आमचे किरण भाऊ सानप त्यांनाही मनापासून धन्यवाद देते. सर्व बरं का सर्वांनीच अतिशय सुंदर पद्धतीने साथ दिली. आमचे वाल्मिक भाऊ हांडोरे तसेच सीताराम भाऊ पंचाळून आलेले त्यांनाही मनापासून धन्यवाद देते. आमची ईश्वरी ताई असेल, आमचे गोरख बाबा, आमचे हार्मोनियमची साथ वाघ सर तुम्हालाही मनापासून धन्यवाद. या अगोदरही आपली कुठेतरी भेट झालेली आहे इथंच का. तुम्हालाही मनापासून धन्यवाद देते. पुन्हा एकदा या ठिकाणी ज्यांनी आज आमंत्रण दिलं आमचे वाळू काका आवारे त्यांनाही मनापासून धन्यवाद देते. जवळजवळ 2-3 महिन्यापूर्वीच्या कार्यक्रमाची तारीख दिली. तसेच गोकुळ भाऊ नरोडे भाऊ आलेले नाही का, आहे का, भाऊंचाही फोन या कार्यक्रमासाठी आला होता. आणि समाधान भाऊ नरोडे त्यांची उपस्थिती या ठिकाणी आहे. त्यांचेही फोन चालू होते. ताई बॅनर तयार करायचे, फोटो पाठवा, वेळेवरती या, कार्यक्रम वेळेत होईल. म्हणून मी समाधान भाऊंनाही मनापासून धन्यवाद देते. पुन्हा एकदा सर्वांचे आभार मानून आणि या कार्यक्रमाला पुन्हा पुन्हा आपल्याला पाहता येईल, कार्यक्रमाला जिवंत ठेवण्याचं कार्य जे करणार आहेत ते आमचे यूट्यूब चॅनलवाले दादा. तुम्हालाही मनापासून धन्यवाद. सर्वांना एक विनंती आहे, आपणही ऐका, इतरांनाही सांगा. हा जो कार्यक्रम आहे हा तुम्ही पुन्हा पुन्हा यूट्यूबला पाहणार आहेत. म्हणून या कार्यक्रमाला यूट्यूबला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपणही ऐका, इतरांनाही सांगा. पुन्हा एकदा सर्वांचे आभार मानून झालेली सेवा भगवंताच्या चरणी, ताईंच्या चरणी अर्पण करून सेवेला याच ठिकाणी पूर्णविराम. ज्ञानेश्वरा माऊली, ज्ञानराज माऊली.